श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज पुन्हा आपण 1 महिन्यानंतर पुन्हा लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण याचा आरंभ करीत आहोत। आजपासून बरेच दिवस परत चालणार आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे शिवपुराण म्हणजे इतिहास, शंकर भगवंताचा इतिहास, आपल्या धर्माचा इतिहास हा पुराणामध्ये लिहिलेला आहे। धर्माचं तत्वज्ञान वेदात लिहिलेलं आहे आणि गुरुमार्गाचा उपनिषद सांगितलेला आहे। अशा दृष्टीने आपल्या सनातन विश्व हिंदू धर्माची रचना आहे आणि आपला जो धर्म आहे सनातन, सनातन म्हणजे परब्रह्म, परमब्रह्म ज्याचा कधी नाश होत नाही, जे कधी जन्म आला नाही आणि त्याचा काही जन्म पण होत नाही, जे स्थिर आहे त्याला सनातन किंवा परब्रह्म, ज्येष्ठ ब्रह्म आणि वेदात ओळखले जात। स्कंभ म्हणजेच हे सगळं जग जे आहे हे कशा जेव्हा फिरतं, कोण म्हणतो गुरुत्वाकर्षणावर फिरतं, कोणी म्हणतं मायाकर्षणावर फिरतं, असे निर्णय मुद्दे मानले जातात। परंतु हे सर्व जे जग आहे मानवासहित 84 लक्ष त्या सगळ्यांच्या अंतर्बाह्य स्कंभ म्हणजे परिपूर्ण ब्रह्म आहे आणि हे जे ब्रह्म आहे या स्थिर अविचल त्याच्यातून हे सगळं जग फिरते, चालतंय, राहतंय। हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तेव्हा आता याच्या प्रचिती येण्याकरता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, शिलामार्फत तप केल्यापासून भगवान महेश्वरानंदी नामापासून पुस्तक रूपात प्रकट झाला होणार। शिलाद्वारा नंदिकेश्वर शिवाची स्तुती केली आहे। श्रुती म्हणाले, वर प्रदान करने वाले पुण्यशाली सहस्र नेत्र इंद्र चालल्या गेल्यावर
शिलाद महादेव शिवाची आराधना करू लागला, तप करू लागला आणि त्यांना संस्कृत करू लागला. या प्रकारे निरंतर तपश्यात संलग्न त्या द्विज शिलादाचे 1000 दिव्य वर्ष एका क्षणात भांती निघून गेले. 1000 दिव्य वर्ष म्हणजे किती वर्ष? तर त्याच्यामध्ये 360 वर्ष म्हणजे एक दिव्य वर्ष. 1000 गुणले 360 म्हणजे किती झाले? 36 लाख झाले का? तर सांगायचा मुद्दा असा आहे की इतके वर्ष शिलाद ब्राह्मणाने शिवस्वरूप नंदिकेश्वर प्रकट होण्याकरता तपस्या आरंभ केली. पूर्वी संतती होण्याकरता स्त्री आणि पुरुष तप करीत असत आणि भगवान शंकराची आराधना करीत असत. आणि त्या पुरुषाला, त्या साधूला तप करता करता ज्या स्त्रीच्या ठिकाणी त्याच्याकडून संतती होणार ती दिसायचं. मग तो ऋषी त्या स्त्रीची गाठ घ्यायचा, त्यांचा विवाह होऊन मग त्यांना संतती व्हायची. त्याचप्रमाणे जी स्त्री असायची तिला तप करताना तो पुरुष सारखा दिसायचा. मग त्या साधूची ती गाठ घ्यायची, मग त्यांचा विवाह होऊन त्यांना संत व्हायचे. म्हणजे पूर्वी अशी पद्धत होती. पूर्वीची तपश्चर्या करायची आणि मग संतती लग्न विवाह व्हायचा. आता शाळा काळ्या झाली तपच आहे, तशा प्रकारे चालू आहे. त्याचं शरीर वारुळात झाकून गेले होते. तो मुनी ब्रह्मसूची, वज्रसूची म्हणजे अतिशय कठीण मुखवाला अन्य भक्तावर तप करू लागला होता. मांस, रुधिर हे सगळं त्याचं गळून पडलं होतं. आष्टी समान शरीर वाड्यात झाले आणि तो असं निर्लप्त होऊन भित्तीच्या प्रमाणे निश्चल खडून उभा होता. तेव्हा त्या तपाजरूपात भगवान शंकराने पाय ओळखले. तेथे प्रगट होऊन काम रिपू शिवाने जो ही आपले हातापासून मुलीला स्पर्श केला, तो ही मुनिश्चय द्विज शिलादाचे तपस्याजनित क्रिया समाप्त हो झाले. आता या ठिकाणी तपश्चर्या जी केली शिलादाने, तो असा उभा राहून नमशिवाय जप करीत असे. तेव्हा त्याच्या शरीरातलं मांस गळून पडलं, रक्त गळून पडलं, फक्त हाडाचा सापळा राहिला. इतके कठीण तपश्चर्या त्या काळात करीत होते. म्हणून ही देवावतारिक संतती, देवावतारिक पुरुष जन्माला आलेले आहेत. आता इंजेक्शनची संतती आज हे उद्या नाही, सांगता येत नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की तपश्चर्या तपोबळाने सामर्थ्याने जे तत्पूर्ण होईल त्याप्रमाणे संततीचा मार्ग या ठिकाणी सांगितला आहे. आता मानवामध्ये शुक्राणूचा परिपूर्ण अवस्था प्राप्त होण्याकरता पूर्वी 1000 दिव्य वर्ष गुणले 360 म्हणजे 36 लाख वर्ष पूर्ण होईल तपाला, तेव्हा त्याचा शुक्राणूची पूर्ण वाढ होत होती. आणि मग त्याला देवावतारिक संतती प्रगट व्हायची. आता मानवाच्या शरीरामध्ये शुक्राणूची पूर्ण वाढ होण्यासाठी 108 दिवस लागतात.
108 दिवस तो ब्रह्मचारी अवस्थेत राहिला आणि तपश्चर्या केली ईश्वराची, तर त्याच्या शरीरामध्ये जो शुक्राणू प्रकट होतो तो देवावतारिक शुक्राणू प्रकट होऊन मग त्याला देवावतारिक संतती होते. अशी आताची सध्याची अवस्था आहे. 108 दिवस लागतात. पुढं पाहू काय म्हणले ते. त्यानंतर मुनीचा तपोवर संतुष्ट होऊन भगवान शंकराने त्यांना म्हणले, मी आपल्या गणाने तथा उमासहित तुम्हाला प्रसन्न आहे. हे महामते, तपस्यापासून आपले काय प्रयोजन आहे. मी तुम्हाला सर्वज्ञ आणि शास्त्रात सर्वोत्तम असणार विद्वान पुत्र प्रदान करीत आहे. असं कोण म्हणलं? भगवान शंकर. आता या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे. आता आपण जे संतती निर्माण करतो ते डॉक्टरच्या सल्ल्याने इंजेक्शन घेऊन, आणि ती संस्कारहीन संतती जन्माला येतात. आणि पूर्वी भगवान शंकराची आराधना करायची आणि मग भगवान शंकर एक दिव्य अस्त्र दिव्य शक्ती त्या पुरुषात सोडायचे आणि त्यानंतर त्याला जी संतती व्हायची ती देवावतारिक संतती व्हायची. म्हणजे भगवान शंकराच्या हातात उत्तम संतती देणे हा कारभार आहे. आता सुद्धा या युगामध्ये जे शंकराची भक्ती करतात त्यांना सुद्धा देवा समान शिवा समान संतती होते. एकनिष्ठ असतील त्यांना, इतरांना नाही. जे संततीचं जे आहे शास्त्र, त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की संततीचा जो जीव आहे हा जीव भगवान शंकराकडे आहे. तो जीव भगवान शंकर जेव्हा सोडेन तेव्हा त्या शुक्राणूत प्रवेश करतो आणि मग तो जन्म घेतो. तसा त्याला जन्म घेता येत नाही. आता उदाहरणार्थ गोष्ट सांगायची म्हणजे तुमचा संजीवनी विद्याधारक शुक्राचार्य हा 43,20,000 वर्ष स्वर्गात राहिला, पण त्याला आपलं मन जिंकता न आल्यामुळे आणि त्याला पुन्हा पृथ्वीवर जन्म घेण्याची इच्छा नव्हती. तो पृथ्वी आला. निरनिराळ्या ठिकाणी त्याने जन्म घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला जन्म घेता येईना. मग कोणत्या झाडात प्रवेश केल्यानंतर कोणत्या फळात प्रवेश केल्यानंतर आपण बरोबर पुरुषाच्या शरीरात प्रवेश करून मातेच्या शरीरात जाऊन आपली पूर्ण वाढ होईल याचा विचार शुक्राचार्याने केला. मग शुक्राचार्याने हा विचार केल्यानंतर मग त्याने हरभरा जो असतो झाडाचा हरभरा, त्या हरभऱ्याच्या पाकळीमध्ये म्हणजे आत दाण्यात प्रवेश केला आणि त्या हरभऱ्याच्या आणि त्या पुरुषाने खाल्ल्यानंतर शुक्राचार्य त्या पुरुषाच्या शरीरात उतरला. मग तिथून ते मातेकडे जाऊन त्याची उत्पत्ती झाली. म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा सापडलेला आहे की मानवाला संतती निर्माण करणारी देवावतारिक संतती ही कोणत्या झाडाच्या फळापासून होती हा सिद्धांत पुराणामध्ये वेदात पुराणात मानलेला आहे. की शुक्राचार्याचा जन्म 43,20,000 वर्ष स्वर्गात राहून तो पृथ्वीवर जन्म घेण्याकरता आला, पण त्याला जन्म घेण्याकरता निर्णय फळात निर्णय याच्यामध्ये त्याने प्रवेश केला, पण त्याला कुठल्याही पुरुषाच्या शरीरातून सगुण स्वरूपात त्याला शुक्राणूत प्रवेश करता येणार. या ठिकाणी हरभरा जो हरभरा, या हरभऱ्यामधून हा दिव्य जीव
त्या पूर्व शरीरात उतरून त्यांनी शुक्राणूमध्ये प्रवेश केला आणि मग तो आता जुन्या नियमाप्रमाणे 36,000 वर्ष लागत होते, तर या ठिकाणी 108 दिवसामध्ये त्या शुक्राणूची पूर्ण वाढ होऊन तो जीव पक्का झाला आणि मग त्याने जन्म घेतला. हा इथं महत्वाचा मुद्दा आहे. आता ज्यांना संतती होत नाही त्या लोकांनी जर समजा रोज हरभरे भिजवून चांगले सुंदर करून खाल्ले तर त्यांना सुद्धा याप्रमाणे देवावतारिक संतती होऊ शकते. हा इथं सिद्धांत महत्वाचा आहे. कारण का, प्रत्यक्ष जीव संजीवनी विद्यावाला मोठा जीव जन्माला आला तो हरभऱ्यामधून शुक्राचार्य जन्माला आला. तसं तुम्हाला जर संतती पाहिजे असं उत्तम, तर तुम्ही समजा हरभरे भिजवून खाल्लेत किंवा शिजवून खाल्लेत तरी हा ईश्वरी जो जीव आहे तो जीव तुमच्या हरभऱ्यात प्रवेश करून तुमच्या शरीरात प्रवेश करून तो जन्माला येऊ शकतो, असं महत्त्वाचं इथं मांडलेलं आहे. म्हणजे वेदात आणि पुराणात काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत त्याचा आपण कधी विचारच करीत नाही. शुक्राचार्याकरता नाही, तो सर्व समाजाकरता तो सिद्धांत मांडलेला आहे वेदात पुराणामध्ये. पुराणामध्ये जे उदाहरण दिलेले आहेत, आता या ठिकाणी शिराद नावाचा ऋषी ब्राह्मण 1000 वर्ष 1,500 वर्ष तपाला बसला, म्हणजे जवळ 36 लाख वर्ष तप केलं. तो शंकर भगवान तुला प्रसन्न होऊन तुझ्या मनामध्ये तुला शास्त्र वेदांचार्य सगळ्या बाबतीत ज्ञानी पुत्र देणार आहे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे की भगवान शंकर ज्ञानी विद्वान पंडित असा मुलगा त्याला देणार आहे. पण या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा असा आपल्याला आढळतो की या ठिकाणी शिलाद नावाचा जो ब्राह्मण आहे त्याची हाडा मांस सगळे गळून गेली होती, फक्त हाड राहिली होती, मांस कुठं काय राहिलं नव्हतं. तशा प्रकारची आपली तपश्चर्या इथं शून्य ठरते. अशी तपश्चर्या अलीकडच्या काळात कोणी करू शकत नाही, परंतु पर्याय म्हणून फळांचा रस पिऊन ही तपश्चर्या करता येते. माझ्याकडं आतापर्यंत जवळजवळ असंख्य भाविकांनी किंवा साधकांनी फळ खाऊन दूध पिऊन तपश्चर्या केलेली आहे आणि मग त्यांना जे आपण सांगितले हरभरे ते जे सांगितले अशी साधना दिलेली आहे. हरभरा मोड आले पाहिजेत, ते शिजवले पाहिजेत. मोड का आले पाहिजे त्याचं कारण सांगतो. हरभरा जो याला जीव आला का नाही हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे. हरभरा जर तुम्ही समजा बिगर मोडाचा खाला त्याला जीव येत नाही. माझ्याकडे 2 स्त्री आले म्हणजे बाबा मला संतती झाली पाहिजे. मी म्हणलं जा मटकी खा, मी म्हणलं जा हरभरा खा. घरी गेली, एक स्त्री होती तिने हरभरा भिजू घातला, तुला मोड आले, कच्चा शिजवून असे दोन्ही मार्गाने तिने खाल्ला. दुसरी स्त्री होती तिने ते हरभरा मोड येऊन दिलेच नाहीत, बरोबर शिजून त्या घुगऱ्या खाल्ल्या आणि पुन्हा 1.5-2 वर्षांनी दोन्ही मंडळी माझ्याकडे आली तेव्हा त्यांनी मला सांगितलं बा याला हिला संतती झाले, आम्हाला काय झाले नाही. त्याचं सांगितलं बा तुम्ही कोणत्या पद्धतीने हे ग्रहण केलं. तेव्हा तिने जिला संतती झाली तिने सांगितलं की मी हरभऱ्याला मोड येऊन दिले. हरभऱ्याला मोड आल्यानंतर ते थोडे शिजवले आणि खाल्ले. दुसरी म्हणले मी हरभऱ्याला भिजवलं नाही काय नाही, तसेच घुगऱ्या करून खाल्ले. म्हणजे याच्यात थोडा मोठा प्रश्न उपस्थित होतो की मोड आलेलं धान्य का खायचं, तर त्याला जीव आला पाहिजे. या ठिकाणी हरभरा मोड फुटला, कोंब आले म्हणजे त्या हरभऱ्याला जीव आला आणि मग जीव आल्यानंतर त्या हरभऱ्यामध्ये जो दिव्य जीव आहे तो प्रवेश करू शकला. आणि ज्या हरभऱ्याला जीवच आला नाही त्या हरभऱ्यामध्ये कुठलाही जीव प्रवेश करू शकला नाही, सिद्धांत सिद्ध झाला. आणि हरभऱ्यामध्ये जेव्हा जीव आला तेव्हा त्या स्त्रीला संतती झाली. म्हणजे माझ्या अशा अनंत हजारो स्त्रियांना
पुरुषांना संतती झाली. ते हरभरा खाल्ला पाहिजे दररोज. 3-4 महिने जर मोडाचा हरभरा खाल्ला तर ईश्वरी संतती त्या घराण्यात आल्याशिवाय राहत नाही. यानं कारण का तर शुक्राचार्यांची जन्म घेतला हरभऱ्यामधून. तेव्हा शुक्राचार्याने हरभऱ्याला वरदान दिलं की जो हरभरा मोड आणून खाईन आणि तपश्चर्या करीन, शंकराची भक्ती करीन, त्याच्या घराण्यामध्ये विद्वान पंडित ज्ञानी पुत्र जन्म येतील संतती. अशा दृष्टीने हे वरदान काही पुराणात लिहिलं आढळतं. त्या दृष्टीने आपण याचा विचार केला पाहिजे की खाताना काय खाल्लं पाहिजे, त्या जीव आला पाहिजे. हरभरा जो आहे तो साधा पिष्टमय हरभरा आहे आणि त्याला जेव्हा कोंब येते तेव्हा त्याचं ई जीवनसत्व रूपांतर होतं. म्हणजे त्याचं मूळ अस्तित्व जुनं अस्तित्व संपून जातं, नवं अस्तित्व तयार होतं. त्याप्रमाणे आपलं जे शरीर आहे भक्ती करताना ते नवीन शरीराच्या अस्तित्वाचं येतं. आपलं जुनं शरीर संपून जातं. म्हणजे आपण जेव्हा तप करतो, ईश्वरी नियम करतो, फळं खातो, दूध पितो किंवा मोडाचं धान्य खातो, त्यावेळेस आपल्या शरीराचा जो मूळ जो हरभरा जो होता पिष्टमय पदार्थ, त्याला कोंब न आला तेव्हा तो पिष्टमय होता. पण त्या हरभरा कोंब फुडला तोही जीवन सात्वात आला. तशा प्रकारची आपण जेव्हा भक्ती करू परमेश्वराची, तपश्चर्या करू भगवान शंकराची, तेव्हा आपलं शरीर जुनी अवस्था सोडून नव्या अवस्थेत येतं. नव्या अवस्थेत आला त्याला मग प्रगती होते किंवा संतती होते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता माझ्याकडे बऱ्याच जणांना सांगितलं, डॉक्टर लिहून दिलं, तुम्हाला आयुष्यात संतती होणार नाही, नवरा बायको दोष आहे आणि संतती होणार नाही. आणि मी म्हणलं बाबा हे आता भक्ती मार्गाचा महिमा आहे. मानवाच्या शरीरात जर काय कल्प करता आला तर त्याचं शरीर जर आपला बदलता आलं तर त्याला संतती होऊ शकते. अशी बरीच उदाहरणं आहेत. तपश्चर्या केली, गुरुदेव महात्म्य वाचला, आपले ग्रंथ हा अभ्यास केला आणि मोडाचं धान्य खाल्लं. मग ते मोडाचं धान्य खाल्ल्यानंतर त्याच्या शरीरात भक्ती मार्गाच्या मोडाचं धान्याचं जसं ही जीवन सत्वरूपांतर झालं तसं याचं देव स्वरूपामध्ये मानवाचं शरीराचं रूपांतर आहे. स्त्री पुरुषांचं, स्त्री आणि पुरुषांचं दोघांचं जेव्हा देव स्वरूपामध्ये रूपांतर होईल तेव्हा त्यांना देवावतारिक संतती होते. तशी होत नाही, कारण भगवान शंकराच्या पूजेचं वरदान आहे आणि भगवान शंकराचं वरदान असल्यामुळे ही गोष्ट घडते. आता तुम्ही शंकराला सांगितलं बा मला मुलगा किंवा मुलगा पाहिजे, तो श्रीमंत झाला पाहिजे, कोट्याधीश बनला पाहिजे, कायम श्रीमंत टिकले पाहिजे, घोड्या गाड्या बंगले माडे पाहिजेत. पण त्याप्रमाणे तुम्ही जेव्हा आराधना करता तेव्हा भगवान शंकर आपल्या कृपा उमा सहित म्हणजे पार्वती सहित आशीर्वाद देतो आणि मग त्यांना संतती देवावतारी होते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे या ठिकाणी जे पुराण आहे त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले ते आपण अभ्यासले पाहिजेत. नुसतं वाचून त्याचं मग करून चालत नाही. आता शिलाद ऋषीत मुलगा हो संत याकरता तप करतोय, शंकराने त्याला वरदान दिलेलं आहे. पुढं काय झालंय पाहू. तपश्चर्या संतुष्ट होऊन भगवान शंकर म्हणाले, माझ्या गणात उमा सहित मी आपला प्रसन्न आहे. हे महामते, तपस्येपासून आपले काय प्रयोजन आहे. मी आपल्या सर्वांचा समस्त शाश्वत रहस्यांचे पारगामी विद्वान पुत्र प्रदान करता हूँ. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आता की जीव जो आहे हा जीव परमेश्वराच्या ताब्यात आहे, हे विज्ञानाच्या ताब्यात नाही. एक सानवाईनी बॉडी तयार होती विज्ञान सांगतं, पण त्याला जीवच येत नाही.
एकाने खूप तूप बेवे केला त्याला जीवच येईना, आणि बॉडी चांगली तयार झाली, वाढली 2 महिने 3 महिन्याची, त्यांच्या जीव कुठे? मग त्यांना मी सांगितलं, तुम्ही ट्यूब बेबी जरी करीत असला तरी भगवान शंकराकडे हा जीव आहे. त्याने जर जीव तुमच्याकडे तो जीव सोडला जीव, आणि तो जर शुक्राणूमध्ये उतरला तर तुम्हाला संतती होईल, तशी होणार नाही. मग त्यांनी भंडारा घातला, शंकराला कुळदैवत शोधली, आणि मग त्यांना पुढं संतती झाली. याचं कारण काय? तर जीव जो आहे तो भगवान परमात्माच्या अधीन आहे, तो तुमच्या स्वाधीन नाही. तो जीव जर तुमच्या हातात आला तर तुम्ही जग बुडून टाकता. म्हणून परमेश्वराने ही सत्ता तुम्हाला दिलेलीच नाही. म्हणून त्याने त्या शिलाद नावाच्या ऋषीला सांगितलं, ब्राह्मणाला, की तुम्हाला मी सर्व शास्त्रात पारंगत असा मुलगा देत आहे. अशा प्रकारे भगवान शंकराने डोक्यावरचे चंद्र धारण केलेलं आहे, आणि त्या भगवान शंकराला मग त्या स्तुती करू लागला आहे. आता इथे एक महत्वाचा मुद्दा असा आहे, भगवान शंकराने चंद्र डोक्यावर का घेतला, सूर्य का नाही घेतला, किंवा एखादी चांदणी का नाही घेतली, किंवा एखादा ग्रह का नाही घेतला? त्याचं कारण फार महत्वाचं आहे. याचं उत्तर तुमच्याकडे नाही. कारण का? म्हणजे शंकराच्या डोक्याची आग झाली, मग शंकराने ते विष प्याल्यानंतर मग चंद्र धारण केला, मग रामनाम घेतलं, आणि मग शंकर थंड झाले. ते तुमचे उत्तर काय असोत, पण सत्य उत्तर असं आहे की चंद्र जो अमृत आहे, संजीवनी विद्य आहे, मृत आत्म्याला जीवन करण्याची ताकद आहे, आणि चंद्रवंश श्रेष्ठ आहे, आणि चंद्रवंशाचा पालक जो आहे कुळदैवत जो आहे तो शंकर भगवान. अशा दृष्टीने हा चंद्र जो अमृत आहे, म्हणून भगवान शंकराने चंद्र आपल्या डोक्यावर धारण केलेला आहे. आणि तो चंद्र जेव्हा चंद्राचा प्रकाश पडतो, भगवान शंकरानंतर त्यांच्या चंद्रातून आपल्याकडे लहर येते, किंवा आपला अमृत प्राप्त होतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. आता या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा उपस्थित होतो की शंकर चंद्र आहे, आम्ही शंकराची भक्ती करतो, शंकराला पाणी घालतो, पूजा करतो, मग याच्यापासून आपला काय फायदा आहे? हा लय महत्वाचा मुद्दा आहे. कारण तुम्हाला सत्यशास्त्र फार वेगळं आहे, कारण ऐकणं वेगळं, पाहणं वेगळं. आता चंद्रकोण डोक्यावर आहे भगवान शंकराचे, चंद्रामध्ये काय आहे? अमृत. मग तुम्ही पाणी कोणाला घालताय? शंकराला, शिवलिंगाला. मग तुम्ही शंकराला ज्यावेळेला पाणी घालताय त्यावेळेला शंकर भगवान डोक्यावर जो चंद्र आहे त्याच्यातलं अमृत तुम्ही शंकराला पाणी घालताय त्या पाण्यात उतरते, आणि ते पाणी जेव्हा तीर्थवून तुम्ही पितात तेव्हा तुम्हाला अमृत प्राप्त होते. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. त्याचा अर्थ मला माहिती आहे का? कोणी सांगितला का? कोणी सांगितलं नाही, आणि माहिती पण नाही. शंकरला पण जेव्हा पाणी घालतो तेव्हा शंकर शंकर शिवलिंग, शंकर हे आहे चंद्र आहे, आणि त्या चंद्रामध्ये चंद्र जो अमृत आहे, आणि शंकरला पाणी घातल्यानंतर अमृत पाण्यात उतरतं, मग ते आपण पाणी पितो. आता तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, तुम्ही चांगलं स्वच्छ पाणी आणा, आणि नुसतं शंकरा शिवलिंगावर तुम्हाला 1-2-3 मिनिटात त्या पाण्यावरती तरंग तेलकटपणा दिसेल. म्हणजे आला कुठून? ह्या पाण्यावर तवंग पाण्यात कुठून आला? हा जो प्रश्न आहे हा आपल्याला सोडवता येत नाही. कारण अदृश्य रूपांचा चंद्र शंकर शिवलिंगावर बसल्यात, त्यांनी आपल्या आंघोळीचं पाणी घेतलेलं आहे, आणि मग त्यातून ते अमृत सुद्धा भगवान शंकराकडून आपल्याला मिळत आहे. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे.
सर्व युगामध्ये, कलियुगात, सत्ययुगात, कृतीर्था, द्वापार, कलियुगात भगवान शंकराची पूजा केल्यानंतर, शिवलिंग पाणी घालून अभिषेक किंवा पाणी सोडल्यानंतर भगवान शंकर डोक्यावर जो चंद्र आहे, त्या चंद्राचं अमृत आपल्या पाण्यात उतरतं आणि मग हे अमृत तीर्थ, शंकरापासून आपल्याला अमृत तीर्थ हजारो पिढ्या, हजारो युग मिळतं. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आता पुढे काय पाहू. शिलाद म्हणाले, हे भगवान, हे देवदेवेश, हे त्रिपुरार्धन, हे शंकर, हे उत्तम सत्यम मी अयवनी तथा मृत्यूहीन पुत्र पाहिजे. मला जो पुत्र पाहिजे तो कुठं जन्म न आलेला आणि मृत्यू होणार नाही असा पाहिजे. सुजी म्हणाले, पूर्व काळामध्ये ब्रह्माजीचे द्वारा तपस्यापासून आराधित परमेश्वर रुद्राने परम प्रसन्नताचे बरोबर मुनी शिलादाला म्हणले. हे विप्र, हे तपोधन मुनियो तथा श्रेष्ठ देवता सहित ब्रह्माजीने अवतार ग्रहण करण्यापासून पूर्वकाळात तपस्याच्या द्वारा माझी आराधना केली होती. आता मी नंदी नामापासून तुम्हाला अयोनित पुत्र रूपाने जन्म लूंगा. हे मुनी, आप मला आता जगत पिता के पिता होणार असं म्हणून सन्मुख स्थित मुनीला प्रेमपूर्वक पाहून त्याला प्रमाण करून अमृतुल्य भगवान शिव उमासहित तिथे अंतरण पावले. आता या ठिकाणी शंकर भगवानाने सांगितलं की ब्रह्मदेवाच्या काळामध्ये मी वचन दिलेलं आहे, अयवनीत पुत्र म्हणजे देव अवतरी पुत्र होईल, कामर राहील, कधी नष्ट होणार नाही. अशा दृष्टीने या ठिकाणी शंकर भगवान पार्वती अंतर्धान पावले. म्हणजे या ठिकाणी संततीचं जे काही भांडार आहे ते आपलं कुळदैवत म्हणजे खंडोबा, त्याचं म्हणजे काळभैरव, खंडोबा, नंतर भगवान शंकर. शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय आपल्या वंशाला लागला काळिमा, कलंक, शाप हे सर्व नष्ट होत. आणि शंकराची पूजा केल्यानंतर मग आपल्या वंशाची वृद्धी होती. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कुठल्या देवाची पूजा करून काही होत नाही. कारण का, तर त्यांच्याजवळ अमरपणा देणारं शिव म्हणजे चंद्र, अमृत धारण करणारा नाही. म्हणून शंकराचा अवतार किंवा शंकराच्या जवळ चंद्रमा आहे, अमृत आहे, आणि ते पाणी जे स्त्री पुरुष पितात पूजा करून त्यांना देव अवतारिक संतती अयवनीच म्हणजे उत्तम पद्धतीने होते. हा आता या ठिकाणी नंदिकेश्वर नावाने शंकर भगवानचा अवतार होणार या ठिकाणी दाखवलं आहे. हे महामुने, भगवान रुद्रापासून पुत्र प्राप्तीचे वरदान घेऊन यज्ञ विधाश्रेष्ठ माझे पिताजी यज्ञ करण्यासाठी प्रश्नापूर्वक विशाल यज्ञशाळेत गेले. तेव्हा मी पूर्वही भगवान रुद्राच्या आज्ञेपासून पुत्राच्या आपले रूपात
अंगणात पाळभो हो गेला झालो. त्यासमय प्रलय काला के समान प्रवाहापासून समोर आले. शिलाद मुनीच्या पुत्रोपात माझे आविर्भूत हो झाल्यावर पुष्कर आवर्तक आदी मेघ पडायला लागले. नंतर किन्नर सिद्धचा साध्य आदी गगनधारी देवगण गायला लागले. इंद्र पुष्प राशी मिश्रित पुष्टी करायला लागला. तर या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा सांगितलाय. या ठिकाणी किन्नर सिद्ध आणि साध्य हे तिन्ही देव स्वर्गात राहतात. किन्नर सिद्ध आणि साध्य, किन्नर सिद्ध आणि साध्य हे तिन्ही देव स्वर्गात राहतात. आणि मग यांना होम हवन केल्याशिवाय यज्ञशाळेतून ते प्रसन्न होत नाहीत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण सगळे देव जे आहेत त्यांचं प्रत्येकाचं खाणं वेगळं आहे. स्वर्गात देव आहे ते होम हवन घेतात. देव आहे पितर आणि भूत हे आपलं अन्न खाऊन जगतात. शाकाहारी पितर आणि वाकड्या तिकडे मी इतर अशा दृष्टीने आपल्या इथं आपली उपासना चालू आहे. आपण पृथ्वीवर उपासना पूजा कोणाची करतो? पितरांची आणि भूतांची. देवांची पूजा आपण कर. जरी शंकराला आपण पाणी घालत असलो, पूजा करीत असलो तर आपण फळं खाऊन राहतो का? नाही. आपण ज्वारी बाजरी गहू तांदूळ बाबा शाकाहारी राहतो. म्हणजेच आपण पितर तत्वाची पूजा शंकराची करतो. अमंगळ असंतो जादूटोणा करणे गोटे या पद्धतीने चेडे गोटीची पद्धतीने शंकराला पाणी घालतो अशी वस्तू ती आहे. परंतु जी स्वर्गीय आहे पूजा आहे फळं खाणे होम हवन करणे असा जो आसन कोणी फळं खाऊन दूध पिऊन पिणारा तो शंकराची पूजा करीत असन तर त्यालाच भगवान शंकराचं म्हणजे शंकर डोकं जे चंद्र आहे त्या चंद्राचं अमृत प्राप्त होत. बाकीचं कोणालाही प्राप्त होत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हे पुराणातलं जे पुराणातलं तत्वज्ञान आहे ते आपल्याला समजून घेणे फार महत्त्वाचं आहे. त्याचं तत्व मम करून चालत नाही. सिद्ध साध्य आणि किन्नर हे तिन्ही देव स्वर्गात राहतात. होम हवन घेतात आणि ते मानवाला प्रसन्न होतात. ऐश्वर इष्ट संपत सगळं देतात. तर त्या देवांचं आपण काहीच करीत नाही. जे पृथ्वीभूत घेत आहेत त्यांची पूजा करतो आणि त्यांच्या नादी लागून आपलं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. बर्बाद म्हणजे संपलंय. तुम्ही कोणाची पूजा करतो? मी शंकराची पूजा करतो. कशी करता? मी फळं खाऊन दूध पिऊन राहतो. मग शंकराला पाणी घालतो. मग तीर्थावर थोडंसं पितो. इक्षुर रस शंकराला फार आवडतो. इक्षुर म्हणजे उसाचा रस. भगवान शंकराने आपल्या लिंग महापुराणात अर्थात श्रीरामलिंग महापुराणात इक्षुरच द्या म्हणून सांग. इक्षुरच मला द्या म्हणजे मला तुमचं काही नको, उसाचा रस द्या, मी तुमचं कल्याण करतो. कारण काय? उसाचा रसच का मागितला? हा जो चंद्र आहे उसाचा म्हणजे सोमरस आणि हा चंद्र याचे का अमृत आहे. म्हणजे सोमरस आणि अमृत हे दोन्ही एकत्र होऊन त्या फलाहारीला मिळतात पूजा केल्यानंतर. म्हणून त्याचं कल्याण हो, तो अमर होतो, जीवनमुक्त होतो. तसं होऊ शकत नाही. आणि पितृतत्व वरण भात आमटी खाणारे शाकाहारी जे आहेत त्यांना शंकराकडून फक्त पाणी मिळतं. चंद्राचं अमृत खाली येत नाही. अमंगळ जे आहे त्यांना चंद्राचं अमृत मिळालं शंकराच्या पिंडी वाटलं पाण्यात समाधान मिळतं. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. त्याप्रमाणे आपण
पुराण वाचताना प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक वेळीचा विचार करीत चला, त्याचं संशोधन करा. शास्त्र स्वतःचा आपला येतं, इतिहास कळत तसं कळणार नाही. आता पुढं काय म्हणलंय, त्यावेळी शिलाद मुनीच्या पुत्ररूपाने माझा आविर्भाव झाल्यावर पुष्कर, आवर्तक आदी मेघ गरजायला लागले. पाऊस का किन्नर, शीतता साध्य, गगनचारी देवतागण गाऊ लागले. इंद्र पुष्प राशीत पुष्टी करू लागला. आता या ठिकाणी मात्र मुद्दा असा आहे, साध्य आणि सिद्धगण. साध्य आणि सिद्ध नाव जो जे गण आहेत हे वेदांत आहेत, वेद जाणतात. आणि हे दोन्ही गण शिरूरमध्ये आहेत. साध्यगण सिद्धीचा पाड, सिद्धगण सिद्धोबाचं डोंगर, हे दोन ठिकाणी दोन गण राहतात. त्यांच्या नावावर हे शिरूरमध्ये नाव पडलेलं आहे. सिद्धगण म्हणजे सिद्धीचा पाड. साध्य गण साध्यगण म्हणजे सिद्धोबाचा डोंगर. हा रामलिंगाच्या पुढं आहे आणि हा पहाड जो आहे आपल्या मंदिराच्या उत्तरेला आहे. आणि रामलिंगाच्या पूर्वेला सिद्धोबाचा डोंगर आणि आपल्या उत्तरेला सिद्ध पहाड. म्हणजे साध्य आणि सिद्ध नावाचे गण आहेत देवांचे, वेद गाणारे, संगीत म्हणणारे, ते या ठिकाणीच आहेत. जेव्हा आपण या ठिकाणी शिरूर क्षेत्रात घोरनदी गंगेत म्हणजे हयग्रीव गंगेचं पाण्यात पिऊन जप करू, तेव्हा आपल्या वेदांचे मंत्र ऐकू येतात, ज्ञान ऐकू येतं. ते साध्य सिद्ध नावाचे गण आपल्या ज्ञान सांगता बोलू लागतात. इतकं महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे. पुढं त्या काळामध्ये काळपूर्वक काळ सूर्याचे समान प्रभाव आले, जटा मुकुट धारण केलेले, 3 नेत्रांनी युक्त, 4 भुजावाले, हातामध्ये शूळ, टंक, गदा धारण करणारे, वज्र घेऊन उठलेले, हरेचा सदृश उज्ज्वल दातवाले, इंद्राचे द्वारा आराधित, कानामध्ये हिऱ्याचे कुंड धारण केलेले, घोर विग्रह वाले तथा मेघ सदृश गंभीर ध्वनीपासून संपन्न माझे बाल शिशूचे पाहून ब्रह्मादी इंद्र तथा सर्व मुनीवर स्तुती करू लागले. सर्व अप्सराय चारोवरापासून वाद्ययंत्र वाजू लागली, नृत्य करू लागल्या. हे मुनिश्रेष्ठ, ऋग्वेद, यजुर्वेद तथा सामवेद माहेश्वर मंत्राद्वारा आनंदपूर्वक माझी स्तुती करू लागले. ऋषीवरे माझे प्रणाम केला. ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, साक्षात अंबिका, शिवा, देवगुरु बृहस्पती, चंद्रमा, महातेजस्वी सूर्य, वायू, अग्नि, ईशान, निवृत्ती, यक्ष, यम, वरुण, विश्वदेव, सभी रुद्र, महाबली, वसुगण, साक्षात लक्ष्मी, इंद्राणी देवी, ज्येष्ठा सरस्वती, आदिती, जिती, श्रद्धा, लज्जा, श्रुती, नंदा, भद्रा, सुरभी, सुशीला, सुमना, पुरुषेंद्र, महातेजस्वी, धर्म तथा धर्मपुत्र मला घेरून उभे राहिले, आलिंगन दिले, माझी स्तुती केली.
हे मुनिश्रेष्ठ, त्यावेळी पुण्य आत्मावाले माझे पिता मुनी शिलात त्या प्रकारास रूपवाले इष्टप्रत पुत्राला पाहून प्रेमपूर्वक प्रणाम करून माझी स्तुती करू लागले. असेच त्याने या ठिकाणी तपश्चर्यातून पुत्राचा जन्म झालेला आहे, तो आपण या ठिकाणी सांगितला. शिलाद म्हणाले, हे भगवान, हे देवदेवश, हे त्र्यंबक, हे अवयव, आता तुम्ही माझे मुलगा आहे, जगाचे रक्षक आहात. आता मला दुःख काही होणार नाही. हे पुत्र, हे सर्वव्यापी, आपण जगाचे रक्षक व्हा. आता माझे पिता आहे, अयवनीज आपला नमस्कार आहे. हे जगद्गुरु, हे पितामह, हे पुत्र, हे महेशान, हे जगद्गुरु, आप जगत के पिता है. हे वच्च, हे महाभाग, हे परमेश्वर, मेरी रक्षा कीजिए. हे परमेश्वर सुरेश्वर, आपने मुझे आनंदित किया है. आता आप नंदी नामापासून विख्यात होणार. हे नंदीन, मला आनंद प्रदान करा. मी आप जगदीश्वर को प्रणाम करता है. हे विभू, आप प्रसन्न होइए. हे नंदीन, आप महेश्वर, माझे अवतीर्ण झाल्यावर आज माझे माता पिता रुद्रलोक चले गेले. पितामह, प्रपितामह आदी भी, म्हणजे आजे पंजे सगळे नातलग रुद्रलोकात गेले. हे जगत प्रभू, मेरे रक्षार्थ पुत्र रूपात आपण अवतार घेऊन हा संसारात माझा जन्म सफल झालाय. हे सुरेशाना आपको नमस्कार आहे. हे जगदीश्वर, आपला नमस्कार आहे. हे पुत्र, हे महाभाव, हे देवदेव, हे जगद्गुरु, माझी रक्षा करा. हे नंदीश, हे देवताओं तथा दानवांचे दारा सवनात योग्य, हे वच्छ, आपले प्रति पुत्रभाव समजून मी म्हणालो आहे, आपला क्षमा करा. माझ्या द्वारा म्हटले गेलेले ईश्वरस्तवांचे भक्तिपूर्वक पाठ या श्रवण करा, अथवा दुजाकडून ऐका, ब्राह्मणाकडून ऐका, व मेरे सद आनंद प्राप्त होईन. या प्रकारे बाळू पुत्र नंदीची स्तुती करून अत्यंत आदरपूर्वक त्याला प्रणाम उत्तम वृत्त धारण करून मुनीश्वराने और देखकर बोले, हे मुनिगण, आता सभी लोग माझे अक्षुण्य भाग्य को देखा, जो कि माझे यज्ञांगन में अविनाशी भगवान महेश्वर माझे नंदीचे उपमे अवतरे झाले आहे. संपूर्ण जगत कौन मनुष्य दैवत अथवा दानवाने समान आहे, क्योंकि माझे हितार्थ हे नंदी मेरी यज्ञभूमी में प्रादुर्भूत झाले आहे. आता या ठिकाणी मात्र मुद्दा असा आहे की संतती होण्याकरता यज्ञाचा आश्रय घ्यावा लागतो. आता आपण यज्ञात सिद्ध काय केलं, कलिकत्ता मंदिर आपला जो यज्ञ आहे त्याच्यातून असं होम मावून सोडणं, दूर अंतरावर काही भांडी ठेवली, त्यांना विशेष प्रकारचे कपडे गुंडाळले
आणि 1 तास 2 तासांनी पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये दर ताशी 1.5 ग्राम याप्रमाणे अमृत प्रगट झालं. तर हा जो यज्ञ आहे याच्यामधून ज्यांना संतती होत नाही, आजार आहे, त्याच्याकरता यज्ञामधून वाफ शरीरात जाते. त्याच्या शरीरामध्ये रूपांतर सोमरस किंवा अमृत होतं आणि त्याच्यामुळे शरीरात जे आजार आहे ते बरे होतात, संतती होते, गुण येतो. यज्ञाचं महत्व असं आहे. आज एवढं बोलून पुढचं उद्या सुरू करू. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम. ओम श्री अमृत महाराज की जय. महापंचसागरेश्वरी महादुर्गा अन्नपूर्णा माता की जय. महाकाली महालक्ष्मी महादेवांचं महावैष्णवी तुळजाभवानी महापंचसागरेश्वरी हे महापंचसागरेश्वरी. अनुसया माता श्री कामदेव की जय. सर्व देव देवतां की जय. साधु संतन की जय. हरि ओम दत्त, हरि ओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरि ओम दत्त.